नमस्कार. नेक्सस रेव्होल्यूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचं अमेझिंग असे रिझल्ट असणारे बायोकिट वांगी गावचे प्रगतशील शेतकरी यांना आज आपण देतोय. तर त्यांची ओळख करून घेऊ. दादा पूर्ण नाव सांगा मोठ्यानं. सूर्यकांत गणपती साळुंके, राहणार वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आणि दादा ही भेंडीची लागण केली आहे, ही किती तारखेला केली? एक 10-12 दिवस. 10-12 दिवस झाले. तर आता दादांचे सहकारी आहेत, त्यांची बी ओळख करून घेऊ. सांगा नाव सर. संदीप सर्जेराव नलवडे. जोरात सांगा. संदीप सर्जेराव नलवडे, राहणार वांगी. तर दादांनी 2 गाड्या आल्याची लागण केली. आल्यासाठी सुद्धा प्रोडक्ट देतोय आणि दादांची ही भेंडी आहे ह्याच्यासाठी सुद्धा प्रोडक्ट देतोय. तर अपेक्षित असा रिझल्ट काय पाहिजे सर? आम्हाला कमी खर्चात रिपोर्ट चांगला पाहिजे. म्हणजे भेंडीची वाढ झाली पाहिजे, उंची आली पाहिजे, फुलकळ चांगली आली पाहिजे. आणि आल्याचं आता सर 24 दिवस झालेत, तर आला अजून मातीतून बाहेर नाही. तर शेड्यूल वापरा. सरासरी 30 दिवसानंतर आपण ह्या दोन्ही प्लॉटचा नंतर एक व्हिडिओ घेऊ. कंपनीचं प्रोडक्ट घेतलं व कंपनीला मुलाखत दिली, याबद्दल धन्यवाद. ते आजची तारीख काय आहे सर? 21/6/2025 ह्या रोजी आपण तुम्हाला शेड्यूल देतोय. तर याच्यानंतर 30 दिवसानं आपण व्हिडिओ घेऊ सर. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद सर. मंडळी नमस्कार. मी नेक्सस फाउंडर दत्तात्रय मामुनी आणि हे नेक्सस तंत्रज्ञान आपण या पिकावर वापरलं आहे. तर दादाचा आपण परिचय करून घेऊ. दादा तुमचं नाव आणि गाव सांगा. सूर्यकांत गणपती साळुंके, राहणार वांगी. बरं. अच्छा. तालुका कडेगाव. दादा राजेंद्र सूर्यकांत साळुंके. बरं दादा. दादा तुमचा परिचय. संदीप सर्जेराव नलवडे. बरं. अच्छा. हा जो आल्याचा आणि भेंडीचा प्लॉट आहे याला मार्गदर्शन करणारे आपले नेक्सस फाउंडर आहेत. दादा तुमचं परिचय. नमस्कार, मी संदीप शेडतोरे, नेक्सस फाउंडर, कोरेगाव. ही भेंडी आणि आलं याला आपलं हे नेक्सस तंत्रज्ञान वापरलंय. किती दिवस झाले? 1 महिना झाला. 1 महिना झाला. बरोबर. तारखा सांगता येतील सर? 21 जूनला आपण वापरलंय आणि आज तारीख किती आहे? 26/7 म्हणजे साधारणतः 35 दिवस झालेत. ज्या दिवशी हे वापरलं त्या दिवशी आलं केवढं होतं? बरं. आणि भेंडीची काय अवस्था होती? उगवत होती. बरोबर. 1 महिन्यापूर्वी उगवत होती भेंडी. ठीक आहे ना. आणि आज मी तिला 1 महिन्यात काय फरक झालाय तुम्हाला काय वाटतं? फुलं पण लागलीत. मला दाखवा जरा. अरे वा, माल पण दिसायला लागला त्याला. ठीक आहे. भेंडीची 1 महिन्यामध्ये आणि आल्याची एवढी 1 महिन्यामध्ये वाढ. तुम्ही इतक्या वर्ष शेती करताय, त्या अनुभवातून मला सांगा कसं आहे? अनुभव आम्हाला कमी आहे म्हणताना तुमचा आम्ही अनुभव घेतलाय. बरं. चला आपल्याकडे काही अजून तज्ञ शेतकरी बरं. जरा तुमचा परिचय दिला मला. आल्यामध्ये आणि भेंडीमध्ये जो फरक तुम्ही बघता 1 महिन्याभरामध्ये, ठीक आहे ना, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय चांगलं आहे. चांगला आहे. हो, 1 नंबर. इतर शेतकऱ्यांनी जर विचारलं तुम्हाला तुमच्याकडून काय उत्तर येईल हे नेक्सस तंत्रज्ञानाबद्दल? काय चांगलं म्हणता. बरं. वापरण्याबद्दल? हो, 1 नंबर. ठीक आहे. भेंडीमध्ये एवढा जो बदल झालाय, याच्या अगोदर तुम्ही भेंडीचं पीक बघितलंय किंवा ह्या भेंडीमध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय? काय होतं पूर्वी सर? संदीप सर तुमचं मत सांगा. बऱ्याच भागात फिरता सर तुम्ही. भेंडी ज्या दिवशी आपण शूटिंग केलं 21/6ला, तेव्हा नुकतीच उगवत होती. बरं. आणि त्याच्यानंतर सरांना सांगितलं होतं की पाटात तणनाशक मारा. तर तणनाशक मारताना थोडंसं भेंडी उडल्यामुळं भेंडी जळली होती. बरं. तर त्याच्यानंतर लगेच त्यांना फवारणी सांगितली. तर त्या फवारणीत त्यांना भेंडी जी जळली होती किंवा ज्याच्यात 50% जीव होता ती दुरुस्त झाली. आज पूर्ण प्लॉट काळाडोन झाला. किती दिवसाची भेंडी होती त्यावेळी? म्हणजे केवढी असेल?
सरासरी एक बोटभर उगवून दोन- नुकतीच तीन दोन पानावर? दोनच पानं. 2 पानावर. दादा बरोबर आहे का? हो बरोबर. तणनाशक पडलं त्याच्यावर? हो तणनाशक. अच्छा, मला वाटतं हे इथं खाली जी पानं दिसत आहेत नाही का मंडळी, बघा ही बघा, ही जुनी पानं मला वाटतं ही दिसत आहेत. म्हणजे ती पानं सुद्धा गळून गेलेली नाहीत, जशी आहे तशीच दिसतात अजून परत. ठीक आहे ना. बरं, म्हणजे थोडक्यात हा गेलेला प्लॉट आपल्याला परत आला म्हणता येईल. 100%. सर, तुम्ही आल्याच्या बऱ्याच प्लॉटवर तुम्ही फिरत आहे. आता तुम्ही नेक्सस पॉइंटर असला तरी पण मला सांगा, आल्यामध्ये खरंच आल्याच्या मास्टर क्षेत्रात आहे तुम्ही, आल्यामध्ये कधी काय काय ग्रोथ दिसते तुम्हाला? आता हे समजा नवीनच आहे त्यांना. आता मुळात ह्यांची लागणच चुकीची झाली होती. बरं म्हणजे लागण जी उभी पुढे लागायला पाहिजे होती ती पालती लागली होती. बरं दादांच्याकडे जेव्हा आलो तेव्हा 24 दिवस प्लॉटला झाले होते. बरं कोंब कुठं तरी एक 10 फुटावर एक कोंब बाहेर दिसत होता. बरं. चला यंदा वातावरण चांगलं असल्यामुळं गाभाळलं नाही किंवा खराब झालं नाही. दादांना ते शेड्यूल दिल्यानंतर आता जर त्यांची प्रोग्रेस बघितली, त्यांच्या बरोबरचे जे प्लॉट आहेत त्यांच्यापेक्षा दादांचा प्लॉट उजवा आहे. बरं. पानांची रुंदी किंवा एक 4-5 फुटवी. आता दादांना बांगलन करून घ्यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आपलं पुढचं शेड्यूल अच्छा. येणार आहे. मगच तुम्ही मला काहीतरी दाखवत होते की तो शेंडा जो आहे तो जरा जास्त या कितीनं चालला पाहिजे. हा 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 ठीक आहे ना. जे आल्याची पाठीची तवरी आहे किंवा निघणारं पाणी येस येस येस. या कितीनं जर उचलून चाललं तर प्लॉट ग्रोथ मध्ये चालतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. जसं की ऊसाचा शेंडा आपण म्हणतो, जेव्हा वरनं एक 4 बोटं नाही का विविधभर जेव्हा वाकलेला दिसतो तेव्हा आपण तो ग्रोथमध्ये आहे, तसंच ह्या आल्यामध्ये पण आहे. ठीक आहे ना. तर मित्रांनो, हे असतात मायक्रो ऑब्झर्वेशन. आणि आमचे संदीप सर त्या आल्यामध्ये थर्मास्टर आहेत, त्यांना ते ग्रोथ लक्षात आले. ठीक आहे ना. तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? हो सर. आपल्या आल्याकडे 1 महिन्यात तुम्ही बघता, 1 महिन्यापूर्वी आलंच दिसत नव्हतं, सध्या तरी म्हणजे आपल्याला समाधानकारी दिसतंय. ठीक आहे ना. चला, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर.